जेव्हा आपल्या शरीरात त्रास होतो तेव्हा त्याची लक्षणे ही शरीरात आपल्या दिसायला लागतात। लिव्हर म्हणजेच यकृत हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो खूप साऱ्या कामांसाठी जबाबदार असतो। लिव्हरची मुख्य कामं म्हणजे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकणे, चरबी किंवा फॅट कमी करणे आणि हार्मोन्सचे संतुलन राखणे। पण जेव्हा लिव्हर हे व्यवस्थित काम करत नाही त्यावेळेस लिव्हर खराब होण्याची लक्षणं ही आपल्या पायांमध्ये देखील दिसू शकतात। आपल्याला पाय सुजणं, पायांवर खुणा येणं किंवा त्वचेत बदल होणं हे सामान्य वाटत असलेली काही लक्षणे आपण दुर्लक्षित करतो। पण बऱ्याच वेळा हे बदल आपल्याला खूप जास्त वेळ उभं राहिल्याने किंवा चुकीचे बूट घातल्यामुळे किंवा खूप चालल्याने देखील दिसू लागतात। पण ही लक्षणे जर खूप दिवसांसाठी सतत दिसू लागत असतील तर त्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नका। लिव्हरमध्ये काहीतरी त्रास झाल्यात आपल्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात, जसं अशक्तपणा येणं, भूक कमी लागणं, नीट झोप न येणं, दिवसभर थकवा वाटणं, अंगात सुस्ती येणं आणि वजन झपाट्याने कमी होणं। पण तुम्हाला माहित आहेत का की लिव्हर खराब झाल्यानंतर त्याची लक्षणे ही आपल्याला पायांमध्ये देखील दिसू शकतात। चला तर मग जाणून घेऊ की लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये अशी कुठली लक्षणे दिसू लागतात। पायांजवळील काही रंगांचे डाग हे आपल्याला लिव्हर खराब होण्याचे संकेत देऊ शकतात। जर पायांवर लाल आणि तपकिरी रंगाचे डाग दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। लिव्हर खराब झाल्यास असे डाग पायांवर दिसायला लागतात। हे डाग विशेषतः गुडघ्यांखाली आणि पायांच्या वरच्या भागात दिसतात आणि लाल चकत्यांसारखे वाटतात। जेव्हा लिव्हरमध्ये चरबी साठते तेव्हा ही समस्या होते। घोट्यांवर आणि पायांवर शिरांचे जाळे, स्पायडर वेन्स, ज्या खूप पातळ आणि जाळ्यांसारख्या शिरा असतात ज्या आपल्या त्वचेच्या अगदी खालच्या बाजूलाच दिसतात, या सहसा पायांवर आणि घोट्यांवर दिसतात। जेव्हा एखाद्याला लिव्हर सिरोसिस होतो तेव्हा शरीरात इस्ट्रोजन हार्मोनचं संतुलन बिघडतं। या हार्मोनच्या गडबडीमुळे शिरा फुगायला लागतात आणि स्पायडर वेन्स होण्याची शक्यता वाढते। पायांवर शिरांचं जाळं दिसणं हे लिव्हर खराब होण्याचं लक्षण असू शकतं। टाचांना भेगा पडणे हे पायांची नीट काळजी न घेतल्याने होऊ शकतं, पण कधी कधी हे लिव्हर खराब होण्याचं देखील लक्षण असू शकतं। लिव्हर खराब झाल्यास शरीरातले काही चरबीत विरघळणारे जे जीवनसत्व असतात, जसे की व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के यांचं शोषण कमी होऊ शकतं। विशेषतः व्हिटॅमिन ए कमी झाल्यास टाचांची त्वचा ही कोरडी, जाड आणि फाटलेली होते। पायांमध्ये उष्णता आणि जळजळ जाणवणे, लिव्हर खराब झाल्यास पायांमध्ये एक लक्षण दिसतं, ते म्हणजे पाय अगदी गरम होणे। रात्री पायांच्या तळव्यांमध्ये उष्णता आणि जळजळ जाणवणे हे नेहमी थकवा किंवा नसांच्या त्रासामुळे होतं असं नाही। ही लक्षणं लिव्हर खराब होण्याची देखील असू शकतात। जेव्हा लिव्हर खूपच खराब होतो तेव्हा तो नसांवर परिणाम करतो, ज्यामुळे पायांमध्ये जळजळ किंवा झिंझिनीसारखी समस्या होऊ शकते। जेव्हा लिव्हर शरीरातून विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर टाकू शकत नाही तेव्हा रक्तात अमोनियाचं प्रमाण वाढतं, जे नसांना इरिटेट करू शकतं। त्यानंतर पायांची सूज, जर पाय किंवा घोट्यांवरील सुजलेल्या जागेत थोडंसं दाबलं बोटाने की त्या ठिकाणी खळीसारखा खोलगट भाग तयार होतो, यालाच पिटिंग एडिमा म्हणतात। लिव्हरचं नुकसान विशेषतः सिरोसिसमध्ये रक्तात अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनची मात्रा ही कमी होते। याचं पहिलं लक्षण म्हणजे पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणं। तर पायांमध्ये दिसणारी ही सूज लिव्हर खराब होण्याचं एक मोठं लक्षण असू शकतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका। पायातून दुर्गंधी येणे, सहसा पायांमधून दुर्गंध येण्याचं कारण हे बॅक्टेरिया आणि घाम असू शकतं हे मानलं जातं, पण ते लिव्हर खराब होण्याचं लक्षण देखील असू शकतं। जेव्हा लिव्हर हे व्यवस्थितरित्या काम करू शकत नाही किंवा शरीरातून टॉक्सिन्स हे व्यवस्थितपणे बाहेर टाकू शकत नाही तेव्हा हे विषारी पदार्थ घामाद्वारे शरीरातून बाहेर पडू लागतात, ज्यामध्ये शरीरातील ग्रंथ्या देखील समाविष्ट असतात। लिव्हर खराब झाल्याने शरीरातील मेटाबॉलिझम आणि हार्मोनचं संतुलन बिघडू शकतं, ज्यामुळे पायातून येणारी दुर्गंधी ही सामान्यतः जास्त तीव्र आणि विचित्र होऊ शकते। म्हणून अशा परिस्थितीत पाय नीट स्वच्छ करून देखील दुर्गंधी येत राहते। मी सांगितलेल्या या लक्षणांपैकी कुठलंही लक्षण जर तुम्हाला आढळून येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। धन्यवाद।